अमेरिका इराणच्या युद्धामुळे भारतामध्ये गॅसची कमतरता झालेली आहे। घरगुती गॅसवरती निर्बंध आलेत, तर दुसरीकडे हॉटेल व्यावसायिकाच्या कमर्शियल गॅस देखील आता पूर्णपणे बंद करण्यात आलेत आणि कमर्शियल गॅस बंद झाल्यामुळे अनेक हॉटेल चालक जे आहेत ते मोठ्या चिंतेत आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये पाहिलं तर अनेक हॉटेल चालकांनी हॉटेल देखील बंद करण्यास सुरुवात केलेली आहे। मात्र आपण पाहिलं तर कल्याण स्टेशन परिसरातील एक हॉटेल पाहिलं तर या हॉटेलमध्ये सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या इलेक्ट्रिकवरती चालणाऱ्या वस्तू या ठिकाणी दिसून येत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर अनेक वर्षापासून हे हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने सँडविच बनवण्यासाठी ग्रिलर असेल, त्याचबरोबर ओव्हन असेल आणि त्याचबरोबर थाय वॉक म्हणजे ज्या पद्धतीने एखादी ऑर्डर आली राईस किंवा चायनीजच्या वस्तू बनवण्यासाठी या ठिकाणी वापरल्या जाणारे थाय वॉक देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर काही वस्तू गरम ठेवण्यासाठी या ठिकाणी ओव्हनचा वापर होतो आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक शेगड्या आणि इलेक्ट्रिकच्या वस्तू या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक वर्षापासून हे हॉटेल सुरू आहे। मात्र या हॉटेलमध्ये सिलेंडर जो कमर्शियल गॅस सिलेंडर संपला आणि त्यामुळे कुठेतरी हॉटेल बंद करण्याची वेळ या ठिकाणी येत होती। मात्र त्याआधीच आपण पाहिलं तर या ठिकाणी पर्याय म्हणून या ठिकाणी इलेक्ट्रिकच्या वस्तू या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि त्यावरती आता सध्या तरी जेवण बनवण्याचं काम सुरू आहे। आपल्यासोबत हॉटेलचे काही कर्मचारी वगैरे आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। काय सांगाल नेमकं तुमच्या हॉटेलचं नाव काय, किती वर्षापासून तुमचं हॉटेल? आमचं हॉटेल भरपूर वर्ष झालं, 4-5 वर्ष झालं आणि नैवेद्यम हॉटेल आहे कल्याण वेस्ट। आणि आम्हाला प्रॉब्लेम म्हणजे गॅसचा आहे। 3-4 दिवस झालं लगातार आम्हाला गॅस नाही मिळून राहिलेला आहे आणि सर्व सामान आम्ही इलेक्ट्रिक आणलेलं आहे। थाय वॉक आणलेला आहे, आपला मायक्रो आणलेला आहे, होन आणलेला आहे, फायर आणलेलं आहे। सर्व सामान आम्हाकडे इलेक्ट्रिक आहे आणि ग्राहकांना एवढंच मी सांगतो का थोडा टाईम होईल ऑर्डरला, पण आम्ही कोशिश करू तुम्हाला ऑर्डर देण्याकरता। थोडा प्रॉब्लेम होईल, थोडा त्रास होईल आणि तुमच्यासाठी आम्ही एवढा त्रास घेत आहोत। सर्व सामान आम्हाकडे इलेक्ट्रिक आहे, नाहीतर आम्हाला हॉटेल बंद करण्याचा त्याशिवाय पर्यायच नव्हता काही। काही हॉटेल देखील बंद झाले आहेत। मग तुमच्या हॉटेलमध्ये नवीन नवीन इलेक्ट्रिकचं इन्स्टॉलेशन सुरू आहे, त्या मशिनी लावण्याचं काम चालू आहे। नेमकं कुठल्या कुठल्या मशीन आहेत आणि त्याच्यामुळे कशा पद्धतीने तुम्हाला जेवण बनवताना त्याचा फायदा होतो? ते इंडक्शन आहे, पूर्ण इलेक्ट्रिकचं इंडक्शन आहे पूर्ण। ते स्कायवॉक आहे। स्कायवॉक आहे आणि ते आपला फ्राय मशीन आहे, पूर्ण ते इलेक्ट्रिकमध्ये केलेलं आहे। मी ते सध्या तर काय गॅसचं काय समजत नाही आम्हाला काय म्हणून, ते आमचं शेटने एक निर्णय घेतलाय की पूर्ण आपण इंडक्शन म्हणून करू आपण ते, जेव्हापर्यंत गॅसचा व्यवस्था होत नाही म्हणून। तर कारण सगळ्यांचं म्हणजे काम याच्यामध्ये नाही होत माहिती काय, सगळे म्हणजे आमचं पण काम थांबून जाईल, बाकी आमचं स्टाफ आहे ते टाकतात, ब्रेड टाकतात, ते दूध टाकतात, सगळ्यांचं काम ते थांबून जाईल। पण शेटने कसं सरकारकडे काय आपलं काय होत नाही म्हणून आम्ही शेटने काय बोलले आता आपण टेम्पररी आपण ते पूर्ण इंडक्शन मध्ये टाकू पूर्ण ते आपण लवकर। आपल्या बरोबर या हॉटेलचे मालक देखील आहेत। सर काय सांगाल, आपल्या इकडे काम करणारे अनेक कामगार आहेत आणि ज्या पद्धतीची परिस्थिती आहे युद्धामुळे, काय नेमकं युद्धाचा परिणाम तुमच्या कल्याण डोंबिवलीच्या हॉटेलला जाणवतो काय तुम्हाला? युद्धाचा परिणाम फक्त कल्याण डोंबिवलीच्या हॉटेलला नाही आणि पूर्ण देशाच्या हॉटेलला, पूर्ण इंडियाच्या जेवढे हॉटेल असतील तेवढं, बँगलोरमध्ये 50% हॉटेल बंद झाले, मुंबईमध्ये 20% हॉटेल बंद झाले। पण आम्ही पूर्ण संयम आणि ठाम धरला आहे। आम्ही सदैव जनतेच्या सेवेसाठी आहे। आमचं हॉटेल खूप जुनं आहे, आम्ही पूर्ण इलेक्ट्रिक केलं आहे। हे आमचं थाय वॉक आहे, पूर्ण इंडक्शन केलं आहे। इंडियन चायनीज तुम्ही जे मागणार ते आमच्या हॉटेलमध्ये भेटणार, कारण आम्ही मागे नाही हटणार। सरकारचे काय चुकीच्या निर्णयामुळे आम्हाला आज आता त्रास होतोय, पण आम्ही जनतेला होऊ देणार नाही, त्याची आम्ही काळजी घेऊ। आमच्या हॉटेलमध्ये 100 ते 150 लोक आहे। हॉटेल व्यवसाय म्हणजे फक्त हॉटेल मालकाचा नसतो, त्याच्यामुळे ब्रेडवाला, दूधवाला, भरपूर काय भाजीवाला असतं, डिलिव्हरी बॉय असतं, सर्वांचं घर चालतं। तर आमचं फक्त एवढंच मागणी आहे की काय ना काय प्रोव्हिजन करून द्या आम्हाला। नाही पण करून दिलं तर आम्ही सर्व इलेक्ट्रिक केलंय, पण आता सरकारने आता 2 महिन्यांतर लाईट पण नाही दिली, तर हॉटेल व्यवसाय करू काय, करायचं काय हॉटेल व्यवसाय का नाही? उन्हाळ्याचे दिवस आहे, तुम्हाला पण ती भीती असेल कारण दिवसातनं 10 वेळा लाईट जाते, त्याचाही त्रास आता सध्या होतोय। मग काय वाटतंय? मग आमच्याकडे काय राहील नाही, आम्हाला हॉटेल बंद करावं लागेल। आम्हाला नाही, आमच्या जागेवर कोणी असू द्या, ताज हॉटेल पण असू द्या, त्याला बंदच करावं लागेल, कारण अजून काय त्याच्याकडे अल्टरनेटिव्हच नाही ना साहेब। एकंदरीत पाहायला गेलं तर प्रशासनाकडनं ज्या पद्धतीने जे कमर्शियल गॅस आहे ते बंद केल्यानंतर हॉटेल व्यावसायिकांनी इलेक्ट्रिक शेगड्यापासून इलेक्ट्रिकच्या वस्तूपासून जेवण बनवण्यास सुरुवात केलेली आहे, त्याच्यावरतीच
गरम करणं किंवा त्याच्यावरनं जेवण बनवून ग्राहकापर्यंत देणं याचा निर्धार त्यांनी केला आणि अशा प्रकारचं काम देखील सुरू आहे. मात्र गॅस तर संपलेला आहे, आता विद्युत पुरवठा हा सुरळीत सुरू करा, अन्यथा आम्हाला गॅस नसला तर हॉटेल सुरू आणि विद्युत पुरवठा बंद झाला तर हॉटेल बंद करण्याची वेळ येणार असल्याची शंका आणि येणार असल्याची चिंता या ठिकाणी हॉटेल व्यावसायिक व्यक्त करताना दिसत आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.